नाम घेता चाला आता पंढरीची वाट, हे नाम घेता चाला आता पंढरीची वाट. डोळ्यानं पहावा चंद्रभागेचा तो थाट, डोळ्यानं पहावा चंद्रभागेचा तो थाट, पंढरीची वाट. श्रोते हो, नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ TJ 89.6 FM, आपल्या परिसराचा आपला आवाज. आषाढी एकादशी निमित्त आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर आपल्या सगळ्यांचे स्वागत करते. आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आषाढी वारीबद्दल बरेच काही जाणून घेणार आहोत. आषाढी वारीचा इतिहास, त्याचे महत्त्व, जनमानसावर आषाढी वारीचा असणारा पगडा, संत साहित्य, काही अभंग, त्यांचे निरूपण, तर वारकऱ्यांशी किंवा वारकरी सेवाभावी व्यक्तींशी थेट संवाद देखील साधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाला. हे नाम घेता चाला आता पंढरीची वाट, नाम घेता चाला आता पंढरीची वाट. श्रोते हो, आज आहे 17 जुलै 2024. आषाढी वारीचा शेवटचा 20वा दिवस. आज आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी आषाढी एकादशी. ज्येष्ठ कृष्ण सप्तमी पासून अर्थात 28 जून पासून सुरू झालेला देहू ते पंढरपूर आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण अष्टमी पासून म्हणजेच 29 जून पासून सुरू झालेला आळंदी ते पंढरपूर हा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा सोहळा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सोहळा कालच पंढरपूरमध्ये दाखल झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत नामदेव अशा अनेक संतांच्या पालख्या पंढरपुरामध्ये कालच दाखल झालेल्या आहे आणि त्यामुळेच पंढरपूरचे वातावरण अगदी चैतन्यदायी आणि स्फुरण आणणारे असे झालेले आहे. हजारो किलोमीटरचा पायी प्रवास, ऊन पाऊस, काटे कुटे, थंडी वारा, वादळ पाणी या सगळ्यांवर मात करत विठ्ठलाचा ध्यास घेतलेला वारकरी पंढरपुरात दाखल झालेला आहे आणि कधी एकदा त्या सावळ्या परब्रह्माला पाहू अशी घालमेल त्याच्या मनात निर्माण झालेली आहे. जवळजवळ महिनाभर केलेला पायी प्रवास, त्याचा आलेला शीण, थकवा, सुजलेले पाय हे सारे विसरून पंढरीत प्रवेश करताच वारकरी ताजातवाना होतो. सगळा क्षीण, थकवा त्या पांडुरंगाचे चरण बघितल्यानंतर क्षणार्धात निघून जातो. अगदी तुकाराम महाराज म्हणतात त्याचप्रमाणे, आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज. भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद. प्रेमरसे बैसली मिठी, आवडी लाठी मुखाशी. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल घोंगे खरे माप. त्या निमित्ताने ऐकूयात तुकाराम महाराजांचा हा अभंग, आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया.
गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला, भाग गेला शीण गेला. अवघा झाला आनंद आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी, प्रेम रसे बैसली मिठी. आवडी लाठी मुखासी, आवडी लाठी मुखासी. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. तुका म्हणे आम्हा दोघ, तुका म्हणे आम्हा दोघ, तुका म्हणे, तुका म्हणे आम्हा दोघ, तुका तुका म्हणे आम्हा दोघ, विठ्ठल घोग खर माप, विठ्ठल घोग खर माप, विठ्ठल घोग खर माप, विठ्ठल घोग खर माप. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलिया, तुझे चरण देखिलिया. पंढरपूर. पंढरपूर हा शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते ते श्री विठ्ठलाचे सावळे रूप आणि चंद्रभागा. खरे तर ही भीमा नदीच, पण पंढरपूरला आल्यानंतर ही नदी काहीशी अर्धचंद्राकृती दिसते आणि म्हणून तिला चंद्रभागा असे म्हटले जाते. तर अशा चंद्रभागेच्या तीरी
विटेवरी श्री विठ्ठल गेली 28 युगे उभे आहेत आणि जेथे श्री विठ्ठलाचा वास तेथे संतांचा देखील वास. त्यामुळेच पंढरपूर हे मराठी संस्कृती घडविणाऱ्या आद्य प्रवर्तक संतांनी नावारूपाला आणलेले एक प्राचीन आणि पवित्र असे तीर्थक्षेत्र. येथील विठ्ठल मंदिर तर उभ्या महाराष्ट्राचे चिरंतन स्फूर्ती स्थान आहे. भक्ती संप्रदायाच्या आद्यपीठात आणि भीमा तटीय योगपीठात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्रच काय तर महाराष्ट्राबाहेरून देखील लाखो वारकरी आषाढी वारीकरिता पंढरपूरला पोहोचतात, कुठल्याही निमंत्रणाशिवाय. अशा संतांचे माहेरघर असणाऱ्या या पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या बाजूने सर्व संत मंडळींची मंदिरे नसतील तर नवलच, नाही का? विठ्ठल मंदिराबाहेर अनेक संतांची मंदिरे आहेत. विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचा आद्य प्रणेता असलेल्या भक्त पुंडलिकाचे दर्शन प्रथम घेण्याचा पंढरपूर येथील रिवाज आहे. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत. चंद्रभागेच्या तीरी तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हारी. पंढरपूर आणि तेथील विठोबा यांचा इतिहास आणि त्यांच्या नावाची व्युत्पत्ती याबद्दल अनेक मतमतांतरे दिसून येतात. पंढरपूरलाच पांडुरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीक क्षेत्र, फागनीपूर, पंढरी अशी वेगळी वेगळी नावे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी प्रचलित झालेली आहे. असे अनेक दाखले देखील आहे. पंढरपूरचा पांडुरंगपल्ली या नावाने प्रथम उल्लेख राष्ट्रकूट राजा अविधेय याने नोव्हेंबर 516 मध्ये जगद्विठ्ठ याला दिलेल्या ताम्रपटामध्ये आढळतो. पुंडलिकपूर आणि पांडुरंगपूर या शब्दांतून पंढरपूर हा शब्द पुढे आला. 84च्या शिलालेखात पंढरपुरास फागनीपूर आणि विठोबास श्री विठ्ठल म्हटलेले आहे. जसे महाराष्ट्रातले वारकरी पंढरपूरमध्ये आषाढी वारी करण्याकरिता मोठ्या प्रमाणात पोहोचतात, अगदी तसेच कर्नाटक येथून देखील हरिदास पंढरपुरामध्ये दाखल होतात. त्यामुळे प्रादेशिक संस्कृतींचा समन्वय आणि मराठी कानडी सामंजस्याचा दुवा साधला जातो. कारण श्री विठ्ठल हे काही काळाकरिता कर्नाटक येथे देखील वास्तव्यास होते आणि म्हणूनच मोठा हरिभक्त परिवार कर्नाटक मध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावी येला वेधू. झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथीची शोभा. कानडाव विठ्ठलू कर्नाटकू, कानडाव विठ्ठलू कर्नाटकू. येणे मज लावी यला वेधू.
विण संवादु दुजे विण अनुवादु शब्दे विण संवादु दुजे विण अनुवादु हे तव कैसे निगमे परही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे वैखरी कैसे निसांगे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू कानडाव विठ्ठलू कर्नाटकू एणे मजलावी यलावे पाया पडू गेले तव पाऊल चिन दिसे पाया पडू गेले तव पाऊल चिन दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे समोर की पाठी मोरा न कळे टकची पडीले कैसे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू कानडाव विठ्ठलू कर्नाटकू एणे मजलावी यलावे क्षेम लागी जीव उतावीर माझा क्षेम लागी जीव उतावीर माझा म्हणून सुरताती बाहू क्षेम देव गेले तव मीची मेकली क्षेम देव गेले तव मीची मेकली आसावला जीव राव कानडाव विठ्ठलू कर्नाटकू कानडाव विठ्ठलू कर्नाटकू एणे मजलावी यलावे बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणून बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणून अनुभव सौर तू केला दृष्टीचा डोळा पाहू गेली तव भितरी पालटू झाला तव भितरी पालटू झाला कानडाव विठ्ठलू कर्नाटकू कानडाव विठ्ठलू कर्नाटकू एणे मजलावी यलावे पंढरपूर हे संतांचे माहेरघर आहे. पंढरपूरची रचना ही वैकुंठ नगरीच्या देखील आधीपासून झालेली आहे. जेव्हा या विश्वाचा पसारा झाला नव्हता, चराचराचा उगमही झाला नव्हता, तेव्हा देखील पंढरपूर होतेच. गंगा गोदावरी या महानद्या नव्हत्या, होती ती फक्त चंद्रभागा. असे पंढरपूरचे वर्णन संत नामदेव आपल्या अभंगात करताना म्हणतात, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा.
चंद्रभागे तटी धन्य पंढरी गोमटी, नासिली या भूमंडळ उरे पंढरी मंडळ. असे सुदर्शनावरी म्हणूनी अविनाश पंढरी, नामा म्हणे बा श्रीहरी, ते म्याम देखिली पंढरी. या निमित्ताने ऐकूयात पुढील अभंग. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. जेव्हा नभते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. तेव्हा नभती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. नासिलिया भूमंडळ उरे पंढरी मंडळ. पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. नाम म्हणे वासी हरी, नाम म्हणे वासी हरी. आम्ही नाचो पंढरपुरी, आम्ही नाचो पंढरपुरी. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. मग वैकुंठ नगरी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. टाळ्या वाजवत गुढी उभारत पंढरीची वाट चालावी. चारही बाजूंनी पताका घेतलेले वारकरी येथे आलेले आहेत आणि चंद्रभागेच्या तीरी विठ्ठलाचा जयघोष होतो आहे असे सगळे वर्णन करताना संत चोखामेळा देखील म्हणतात. टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. पंढरीचा हाट कौलांची पेठ, मिळाले चतुष्ट वारकरी. पताकांचे भार मिळाले अपार, होतो जय जयकार भीमातीरी. हरिनाम गर्जता भय नाही चिंता, ऐसे बोले गीता भागवत. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटे भावे चोखा मेळा. या पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन एकदा का घेतले की सगळ्या प्रकारचे त्रास, चिंता, व्याधी दूर होतात. कारण माझा मायबाप विठ्ठल येथेच आहे आणि तो अनेक चिंतांचे, व्याधींचे निरसन करीत आहे. या विठुरायाला पाहून मी अगदी आनंदून गेलेली आहे हे सांगताना संत कान्होपात्रा देखील अभंगात लिहितात. माझे माहेर पंढरी सुखे नांदू भीमातीरी. येथे आहे माय बाप, येथे आहे माय बाप, हरे ताप दरुशने. निवारिली तळमळ चिंता, गेली व्यथा अंतरीची. केशी विटेवरी शोभली, पाहुनी कान्हो पात्रा धाली. असे पंढरीचे वर्णन प्रत्येक संतांनी आपल्या अभंगांतून केलेले आहे. श्री संत नरहरी सोनार महाराज सतत देवाच्या नावाचा धावा करीत असत आणि देवाच्याच नावाचा व्यवहार देखील करीत असत. बागेसरी म्हणजेच
फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी. म्हणजे माझा देह आणि त्यात जीवाशिवाचं सोनं घालून ते चांगलं तावून सुलाखून निघत आहे. सत्व, रज, तम इत्यादी गुणांची भूसक तयार करून त्यात ब्रह्मरस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीने माझे रात्रंदिवस काम चालू आहे. हे सांगताना संत नरहरी सोनार आपल्या अभंगात म्हणतात, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार. देह बागे सरी जाणे, अंतरात्मा नाम सोने. त्रिगुणाची करुणी मूस, त्रिगुणाची करुणी मूस, आत ओतिला ब्रह्मरस. जीव शिव करुणी फुंकी, रात्रंदिवस ठोका ठोकी. एखादी गोष्ट देवाच्या मनात आली की तिथे कुणाचेही काहीही चालत नाही. हरिश्चंद्र तारामती हे राजा राणी असून देखील त्यांना डोंबाच्या घरी पाणी वहावे लागले. श्रीकृष्ण तर पांडवांचा सहाय्यक होता, पण तरीही पांडवांना राजवियोग घडलाच. त्यामुळे उतावीळ न होता स्वस्थपणे घडणाऱ्या गोष्टी बघत जा. हे सांगताना संत तुकाराम महाराज रचना करतात, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. पांडवांचा सहाकारी, राज्यवरुनी गेले तुरी. पांडवांचा सहाकारी, राज्यवरुनी केले दुरी. तुका म्हणे उगेची रहा, होईल ते सहज पहा. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील अभंग, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना, तेथे कोणाचे चालेना. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चालेना, तिथे कोणाचे चालेना, तिथे कोणाचे चालेना. हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी, वाहे डोंबा घरी पाणी. हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र तारा राणी, हरिश्चंद्र आ हरिश्चंद्र तारा राणी, वाहे डोंबा घरी पाणी. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, तिथे कोणाचे चालेना, तिथे कोणाचे चालेना, तिथे कोणाचे चालेना. पांडवांचा सहाय्यकारी, पांडवांचा सहाय्यकारी, सहाय्यकारी, सहाय्यकारी. पांडवांचा सहाय्यकारी, पांडवांचा सहाय्यकारी. आ आ आ आ
सहायकारी पांडवांचा सहायकारी राजावरोनी केला दुरी राजावरोनी केला दुरी आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना तिथे कोणाचे चालेना तिथे कोणाचे चालेना तुका म्हणे उगेची रहा तुका म्हणे उगेची रहा उगेची रहा उगेची रहा उगेची 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 रहा तुका म्हणे उगेची रहा होईल ते सहज पहा होईल ते सहज पहा होईल ते होईल ते होईल ते सहज पहा आले देवाजीच्या मना आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना तिथे कोणाचे चालेना तिथे कोणाचे चालेना हा अनादी नित्य सिंधू निरूपाधी विशुद्धी म्हणूनी शस्त्राधिक छेदू न घडे यया हा प्रलोदये न प्लवे अग्निदाहे न संभवो येत महाशोषू न प्रमवे मारुताचा. म्हणजे देह मर्त्य असला तरी आत्मा अमर आहे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मा अनादी तर आहेच आत्मा अनादी तर आहेच शिवाय त्याला जन्म मृत्यूपासून कसलेही भय नाही. तो शुद्ध आहे शस्त्राने त्याला छेदले जात नाही महाप्रलयामध्ये तो बुडत नाही अग्नीमध्ये तो जळत नाही आणि सोसाट्याच्या वाऱ्यातही वाळत नाही. असे मनाचे आत्म्याचे आपल्या आचरणाचे विवेचन करणाऱ्या सगळ्याच संतांचे पंढरपुरामध्ये आगमन झालेले आहे. देव दिसे ठाई ठाई भक्त लीन भक्ता पायी सुखालाही आला याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर. या पंक्तीप्रमाणे विठुरायाच्या जयघोषात यात्रेचे स्वरूप आलेल्या पंढरपुरामध्ये हरिनामाचा आवाज संपूर्ण आसमंत दणाणून टाकत आहे. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील गीत अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपुरा.
घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो. चंद्रभागा नीर, चंद्रभागा नीर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर. इडा पिडा टळुनी जाती, इडा पिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती, देहाला या लाभे मुक्ती. नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो. संतांचे माहेर, संतांचे माहेर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. एकादशीच्या दिवशी पहाटे मुक्कामाच्या ठिकाणी पादुकांची नित्य पूजा होते. एकादशीमुळे दिवसभर उपासाच्या पदार्थांचा नैवेद्य असतो. सकाळी 6 वाजता सगळ्याच संतांच्या पालख्या अश्व, नगारा, रथपालखी, दिंड्यांसहित नगर प्रदक्षिणेला निघते. यावेळेस नवीन अथवा ठेवणीतले कपडे घालून वारकरी उत्साहाने प्रदक्षिणेमध्ये सहभागी होतात. पालखी चंद्रभागेपाशी आल्यावर पादुका रथाबाहेर काढून वाळवंटात नेतात. या ठिकाणी चंद्रभागेचे वर्णन असलेला एखादा अभंग म्हटला जातो. त्यानंतर पादुकांचे चंद्रभागा स्नान होते. मानकरी पादुकांना हे चंद्रभागा स्नान घालतात. त्यानंतर उपस्थित भाविक सुद्धा पादुकांना स्नान घालतात. पुढे पुंडलिक मंदिरापाशी पुंडलिक वर्णनाचा अभंग होतो. नगर प्रदक्षिणा पांडुरंग मंदिरासमोर आल्यावर नामदेव पायरीचा अभंग होतो. श्री विठुरायाचे दर्शन घेतले जाते. पालखी सोहळा सोफाळा चौकात आल्यावर या ठिकाणाहून मंदिराची मागील बाजू आणि कळस दिसतो. या ठिकाणी झळझळीत सोनसळा, कळस दिसतो सोज्वळा. बरवे बरवे पंढरपूर, विठोबा रायाचे नगर. हे माहेर संतांचे, नामया स्वामी केशवाचे. हा अभंग म्हटला जातो. त्यानंतर आरती होते. नगर प्रदक्षिणेच्या मार्गावर संतांची पालखी उतरते. त्या ठिकाणी देखील त्या त्या संतांचा अभंग म्हणतात. नगर प्रदक्षिणा होऊन पालखी पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी येते. मुक्कामाच्या ठिकाणी आल्यानंतर देह जावो अथवा राहो हा अभंग म्हटला जातो. त्यानंतर आरती केली जाते. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम. नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. तर त्या निमित्ताने आपणही ऐकूयात हा अभंग, देह जावो अथवा राहो.
देह जाओ अथवा राहू, देह जाओ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जाओ अथवा राहू, देह जाओ अथवा राहू. चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, चरणन सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा, देह जाओ अथवा राहू, देह जाओ अथवा राहू. वदनी तुझे मंगल नाम, मंगल नाम, हृदयी अखंडित प्रेम, हृदयी अखंडित प्रेम, देह जाओ अथवा राहू, देह जाओ अथवा राहू. नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला पण हा चालवी माझा, केला पण हा चालवी माझा, देह जाओ अथवा राहू, पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव, देह जाओ अथवा राहू, देह जाओ अथवा राहू. पालख्यांची अशी नगर प्रदक्षिणा झाली की विठ्ठल जणू काही वारकऱ्यांच्या अंतरंगात उतरतो. बाहेर आत सगळीकडे तोच तो दिसू लागतो. त्याच्या आणि भक्ताच्या आड कोणी कोणी येत नाही. द्वाड मायेलाही तो दूर सारतो, म्हणून संत निळोबा म्हणतात की माझ्या भोवतालच्या दशदिशा तो विठ्ठल व्यापून राहिलेला आहे. विठ्ठल मूर्ती पाहता देठी, पळती कोटी पापांच्या, मग तो अविर भवे, अंतरी दिसे बाहेरी चहूकडे. तुझे नेदेची येऊ आड, लववी द्वाड मायाकृत, निळा म्हणे व्यापून दिशा, टाके सरिसा दृष्टी पुढे. पंढरपूरला पोहोचल्यानंतर, वारी पूर्ण झाल्याचा परमानंद गाठल्यानंतर प्रत्येक वारकरी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जातोच. मग हा विठुराया दिसतो तरी कसा? हा विठुराया आहे अतिशय सुंदर. सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान. कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे. पितांबर नेसलेला आहे. असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते. मासोळीच्या आकाराची कुंडले त्याच्या कानामध्ये झळकत आहेत. गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की हे ध्यान माझे सर्व सुख आहे. असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहीन. त्या निमित्ताने ऐकूयात पुढील अभंग. सुंदर ते ध्यान उभे विटेवर. सुंदर ते ध्यान
अशा विठ्ठलाचे दर्शन घेतले की जन्मोजन्मींची पुण्याई मिळते अशी वारकऱ्यांची धारणा आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी वारकऱ्यांना आपल्या लाडक्या विठोबाचं याची देही याची डोळा दर्शन घेता येणार असतं. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडते. त्यावेळी एका वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मानही मिळतो. मोठ्या थाटामाटात टाळ मृदुंगाच्या गजरात आणि लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने श्री विठ्ठलाची महापूजा केली जाते. विठ्ठलाचे महापूजानंतरचे मुखदर्शन तर अगदी महत्वाचे, कारण ज्ञानाच्या प्रकाशाचा प्रकाश समुच्चय जो संत ज्ञानेश्वरांच्या ठाई आहे त्याहून कितीतरी अधिक पटीने तेजोवलय श्री विठ्ठलाच्या मुखी भक्तांना दिसते. आणि महिनाभर घर सोडून संसार सोडून हाल अपेष्टा सहन करत पूर्ण केलेली वारी फळद्रूप पावते. त्यानिमित्ताने ऐकूयात पुढील अभंग. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, हरवून गेले देहभान. सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, विसरून गेले देहभान, देहभान, विसरून गेले देहभान, सावळ्या विठ्ठला. गोजिरे हे रूप पाहुनिया डोळा, दाटला उमाळा अंतरी माझा, अंतरी माझा, सुखयाचा भाव पाहुनी निसंग, तारिले अभंग तूच देवा, तारिले अभंग तूच देवा, तूच देवा, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. जगी किती काना तारिलेच देवा, जगी किती काना तारिलेच देवा, स्वीकारी ही सेवा आता माझी, आता माझी, कृपा कटाक्षाचे पादवी अमृत, ठेव शिरी हात पांडुरंगा, ठेव शिरी हात पांडुरंगा, पांडुरंगा, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले, तुझ्या दारी आले, सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. वर्षभरातील 24 एकादशांमध्ये आषाढी एकादशीला खास महत्व आहे. यावर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी 4 शुभयोग देखील आलेले आहेत. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेत जाऊन
झोपी जातात. या काळात सर्व शुभकार्ये थांबतात. भगवान श्री विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हटले जाते. चातुर्मासात सर्व देव झोपी जातात आणि विश्वाचे व्यवस्थापन भगवान शिवाच्या हातात येते. महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे या आषाढी एकादशीचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. या एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जातेच आणि पंढरपूरची यात्रा देखील हा आकर्षणाचा विषय ठरतो. देवशयनी एकादशीचे व्रत करून विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केली जाते. त्याच्या कृपेने मोक्ष प्राप्त होतो आणि पापांचा नाश होतो अशी मान्यता आहे. वारकरी वारी करतो आणि विठ्ठलाला जवळून पाहतो. अतिशय महत्वाच्या असलेल्या आषाढी एकादशीला वारकरी विठ्ठलाच्या अगदी पुढ्यात उभा असतो. पण तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक व्यक्तींनी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे पूजन कसे बरे करावे किंवा काय बरे करावे, त्यामुळे ही वारी करण्याचे काही अंशी फळ आपल्याला मिळेल? तर स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करावी, गणेशाला नमस्कार करावा, पंचामृतासह गंगा जलाने भगवान विष्णूंचा अभिषेक करावा, पिवळे चंदन, पिवळी फुले भगवंताला अर्पण करावीत, कारण पांडुरंगाचा आवडता रंग आहे पिवळा. देवघरात तुपाचा दिवा लावावा, श्री विष्णू चालीसाचे पठण करावे, भगवान विष्णूंची पूर्ण भक्तिभावाने आरती करावी, दानधर्म आणि अन्नदान करावे, शेवटी क्षमा प्रार्थना करावी आणि जमलेच तर उपवास करावा. हा उपवास द्वादशीला म्हणजे 18 जुलैला सोडावा असे वारकरी संप्रदाय सांगतो. अशी संतांची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर आणि श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर आपल्या लाडक्या बहिणीला म्हणजे संत मुक्ताबाईंना साडी चोळी भेट देतात असा रिवाज आहे. पंढरपुरात आलेल्या सगळ्या पालख्या पौर्णिमेपर्यंत पंढरपुरातच असतात. पौर्णिमा झाल्यानंतर परतीच्या प्रवासास सुरुवात करतात. पण बहुसंख्य असा वारकरी मेळा हा एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर आपल्या घराकडे निघतो, पण विठ्ठलमय होऊन. क्षीरसागरामध्ये योग धारणा करणारा श्री विठ्ठल आपल्या सोबत गेल्या 20 दिवसात कीर्तनात कसा येऊन नाचला याचे मनोमन स्मरण करत, विठ्ठलाच्या ध्यासात, विठ्ठलाच्या श्वासात, विठ्ठलाच्या मनात आणि विठ्ठलाच्या भासात त्याची पावले त्याच्या घराकडे वळतात. पण परत एकदा पुढच्या वर्षीच्या आषाढी वारीची प्रतीक्षा मनात ठेवूनच. यानंतर आपण संवाद साधणार आहोत वारकऱ्यांशी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत असणाऱ्या सौ मधुराताई परिचारक यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत. नमस्कार ताई, रेडिओ टीजेवर आपले खूप खूप स्वागत आहे. आमच्या रसिक श्रोत्यांना आपला परिचय थोडक्यात ऐकायला आवडेल, तेव्हा आपला परिचय थोडक्यात सांगू शकाल का? रामकृष्ण हरी. मी मधुरा परिचारक, पंढरपूर. वाखरी येथील रिंगण सोहळा आपण नुकताच अनुभवलेला आहे. तर हा रिंगण सोहळा किंवा ही संत भेट अनुभवताना आपल्या भावना काय होत्या? पंढरपूरच्या जवळ वाखरी येथे उद्या 16 जुलैला म्हणजेच दशमी या दिवशी रिंगण सोहळा होतो. हा रिंगण सोहळा अतिशय अभूतपूर्व असा असतो. वर पाहता हा एक प्रकारचा खेळच असतो म्हणा ना. रिंगण म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीस मध्ये ठेवून गोल फिरणं. यामध्ये मध्यभागी पालखी असते. पालखीभोवती पताकाधारी वारकरी आणि दिंड्या असतात. त्याभोवती रिंगणासाठी मोकळी जागा असते आणि पुन्हा त्याभोवती दिंड्या व रिंगण पाहायला आलेले भाविक उभे राहतात. हे रिंगण लावण्यात चोपदारांचं कौशल्य आणि वारकऱ्यांची शिस्त दोन्हीही वाखाणण्यासारखी असते. भोवतालच्या रिकाम्या जागेत तुळशी वृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, विणेकरी आणि पताकाधारी पळतात. मुख्य आकर्षण असतं ते अश्वांची दौड. एका अश्वावर जरी पटकाधारी स्वार असतो तर दुसऱ्या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. या दौडीनंतर दिंड्यांचे आणि उडीचे खेळ होतात.
वरवर पाहता रिंगण हा जरी एक खेळ वाटला तरी मला कळलेला याचा आध्यात्मिक अर्थ थोडासा वेगळा आहे. जीवदशेपासून सुरुवात करून शिवस्वरूपाला वळसा घालून पुन्हा जीवदशेमध्ये स्थिर होणं म्हणजे रिंगण. आपल्या आयुष्यातील सगळे खेळ आपल्याला या रिंगणातच पूर्ण करावे लागतात. खूप छान. रिंगणाबद्दल नक्कीच चांगली माहिती आमच्या रसिक श्रोत्यांना मिळाली. वारीने पंढरपुरामध्ये प्रवेश केलेला आहे, त्या अर्थाने आपली वारी सुफळ संपूर्ण होत आहे. तर या पूर्णत्वाच्या भावनेबद्दल आपण काय सांगू शकाल? यावर्षी मी पहिल्यांदाच पायीवारी करते आहे. पंढरपूरमध्ये पाऊल ठेवताना मन आनंदानं भरून गेलं आहे आणि भावविभोर असं झालं आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृषेची या, अशीच काहीशी माझी अवस्था झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जीवनामध्ये वारी एकदा तरी अनुभवावी असे म्हटले जाते, तर याबद्दल तुमचे मत काय आहे? किंवा रसिक श्रोत्यांना वारी करावी की न करावी याबद्दल आपण काय सांगू शकाल? प्रत्येकानं आयुष्यामध्ये येऊन एकदा तरी वारीचा अनुभव घ्यावा असं म्हटलं जातं आणि हे खरोखरच सार्थ असं आहे. कारण 15 दिवस ईश्वराच्या नामस्मरणामध्ये आणि चिंतनामध्ये वाटचाल करणं हे सुख केवळ अनुपमेय असं आहे. रोजच्या संसाराच्या राहट गाडग्यातून हे 15 दिवस जणू मंतरलेलेच असे मला वाटले आणि मी प्रत्येकाला हेच सांगेन की एकदा तरी वारी अनुभवावी, एकदा तरी वारी अनुभवावी. रामकृष्ण हरी. खूप छान. नक्कीच, म्हणजे प्रत्येकानेच जीवनात वारी एकदा तरी अनुभवली पाहिजेच असे आपले मत मला जाणवते. आपल्याशी बोलून खूप छान वाटले. आपल्याला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. अशी ही पंढरीची वारी किंवा हिलाच आपण आषाढी वारी असे देखील म्हणतो. हिची सांगता आषाढी एकादशीच्या दिवशी होते. हजारो किलोमीटर ऊन पावसाच्या काट्याकुट्यातून चालल्यानंतर भेटणारा नयनरम्य श्री विठ्ठल आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक वारकऱ्याला आणि तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिक माणसाला वारी घडली नसली तरीही आपल्या लेखन आणि श्रवण सेवेतून वारी करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला हा श्री विठ्ठल प्रसन्न होवो आणि त्याच्या आणि सगळ्या इच्छा पूर्ण होवोत अशी माऊलींचरणी आणि श्री विठ्ठल चरणी इच्छा व्यक्त करून आपल्या आषाढी वारी या विशेष कार्यक्रमाची मी प्राध्यापिका प्राची सुर्डीकर सांगता करते. आपल्या सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. अशीच नवनवीन माहिती, ज्ञान आणि मनोरंजनाकरिता ऐकत रहा रेडिओ TJ 89.6 FM. आपल्या परिसराचा आपला आवाज.